नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मार्फत नुकतीच गट क ची जाहिरात आलेली आहे. 938 पदांसाठी जाहिरात आली विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामध्ये काही पदांसाठी तुम्हाला टायपिंग लागणार आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कुठल्या पदासाठी तुम्हाला किती टायपिंग झालेलं असणं आवश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या दोन पदांसाठी तुम्हाला टायपिंग लागणार आहे. आता याच्यामध्ये कर सहाय्यक जे आहे, कर सहाय्यक मध्ये तुम्हाला मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, म्हणजे तुम्हाला मराठी 30 झालेलं असणं गरजेचं आहे. आणि बघा लक्षात घ्या, आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट. ओके, म्हणजे तुम्हाला मराठी पण लागणार आहे 30 आणि तुम्हाला इंग्रजी पण लागणार आहे 40. ओके, तर या तुमचं टायपिंग झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी नक्कीच फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखन या पदासाठी मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा बघा इथे किंवा म्हटलंय, किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. म्हणजे लिपिक टंकलेखक या पदासाठी तुम्हाला मराठी 30 झालेला असेल तरी चालेल, किंवा तुमचं इंग्रजी 40 झालेलं असेल तरी चालणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.